एकंदर आजची महासभा आणि महासभा व्हायच्या आधी सर्वपक्षीय गटनेते, विरोधी पक्षनेता आणि महापौर उपमहापौरच्या दालनात महासभा होण्याच्या आधी 2 दिवस मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय घेतल्यानंतर घ्यायचं ठरलं होतं. ते न करता त्यांनी पूर्ण लक्षवेधी सुरुवात चालू केली. बरं, लक्षवेधी घेतल्यानंतर आमच्या सदस्यांना प्रश्न उत्तरे जे होती त्यांनी प्रश्न उत्तरं घ्या असं म्हटलं. त्यांनी सुरुवातीला ठरवलं लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय पत्रिका झाल्यानंतर घ्यायचं, पण त्यांनी ते न घेता लक्षवेधी पहिली घेतली आणि विषय पत्रिका नंतर टाकले त्यांनी प्रश्न उत्तरे आणि विषय पत्रिका घ्या म्हणून. आमचा त्याला कुठलाही विरोध नाही. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की विषय प्रश्न उत्तरे जर समजा तुम्ही नंतर घेत असाल आणि लक्षवेधी पण नंतर घ्यायचं ठरलं असताना तुम्ही चुकीचं काय करताय, ह्या गोष्टीला आमचा विरोध होता. त्या विरोध झाल्यानंतर तरी आम्ही लक्षवेधी चालू दिली. 4-5 तास लक्षवेधी चालली. ते लक्षवेधी चांगली होती. आमच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्यांच्याशी त्या लक्षवेधीची जी काय खरोखर लक्ष वेधलं आणि ते वेधण्याचं काम आमच्या सर्व सन्मानित सदस्यांनी केलं. त्यानंतर आमच्या सन्मानित सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्ष 20 वर्ष महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे. पण त्यांनी प्रश्न उत्तर न घेता विषय पत्रिका चालू केली. विषय पत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषय पत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. हे 10 मिनिटांमध्ये जर 200-300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असंच केलेलं आहे. ह्याला आमचा विरोध आहे आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं त्यामध्ये हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकारभारासाठी करतात. त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे. तसंच पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत.